नमस्कार. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची व अतिशय आनंदाची बातमी आज समोर आलेली आहे. PM किसान तसेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव प्रतीक्षा पाहत होते, परंतु ती प्रतीक्षा आता संपलेली आहे. कारण आज शासनाच्या मार्फत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आज अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांना काही महत्त्वाच्या अटी देखील लागण्यात आलेल्या आहे. तसेच शेतकरी बांधवांना काही महत्त्वाचे जिल्हे देखील सांगण्यात आलेले आहे. कारण आज केवळ फक्त काहीच जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे. परंतु बघा शेतकरी बांधवांनो, आपले मोदी सरकार हे बिहारच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय काल जाहीर केलेला आहे. त्या निर्णयानुसार PM किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्याच माध्यमातून आपल्या देशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्या माध्यमातून या ठिकाणी 20व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जाहीर करण्यात आलेला आहे. म्हणजे की दोन्ही हप्ते एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार. परंतु काही शेतकरी बांधवांना हा हप्ते मिळणार आहे. आता कोणत्या शेतकरी बांधवांना हप्ते मिळणार आहे व कधी हप्ते मिळणार आहे, लगेच आपण एका मिनिटामध्येच माहिती पाहून घेऊया. व सोबतच शेतकरी बांधवांना काय काम करायचे आहे, जे काम केल्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होईल ते देखील पाहून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, कारण आर्थिक मदत त्यांच्या खात्यावर आता मिळणार आहे. बघा, शेतकरी बांधवांना सध्या मदतीची खूप गरज आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7वा आणि 20वा हप्ता लवकरच आता जमा होणार आहे. बघा, आता आपण हे देखील पुराव्यासह पाहणार आहोत, हे पैसे का शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज येणार आहे. बघा, इथून मागं तर काय पैसे आले नाही. बघा, आता हे पुराव्यासह या ठिकाणी पाहून घेऊया, जेणेकरून कोणतीही शंका राहणार नाही. चला तर मग या महत्त्वपूर्ण माहितीला आणि या छोट्याशा व्हिडिओला पाहून घेऊया. आणि बघा, नमो शेतकरी व PM किसान असे दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होईल ते देखील पाहून घेऊया. याची सविस्तर माहिती आपण पाहूया. बघा, तसेच कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये हे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता बघा, खरंच या ठिकाणी तांत्रिक अडचण आलेली आहे. त्या तांत्रिक अडचणीमुळे 2 टप्प्यामध्ये हप्त्याचे वितरण करण्यात आलेले आहे. म्हणजे की नमो शेतकरी योजना व PM किसान योजना असे दोन्ही हप्त्याचे वितरण एकत्र करण्यात आले असून काही 2 टप्प्यामध्येच या ठिकाणी वितरण होणार आहे. म्हणजे की काही निवडक जिल्ह्यांनाच हे हप्ते मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, आपण पाहून घेऊया कोणत्या जिल्ह्यांना व कधी हप्ता मिळणार. आता शेतकरी बांधवांची पेरणी तर झालेली आहे. पेरणी झाल्यानंतर शेतकरी बांधवांना खत खरेदी करण्यासाठी व इतर काही कामासाठी या ठिकाणी मदत दिली जाणार आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव वाट पाहत आहे. टोटल 4 महिने आता पूर्ण झालेले आहे शेतकरी बांधवांनो. तेव्हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होणार आहे. बघा, ज्याची ते खूप दिवसांपासून वाट पाहत होते ती म्हणजे आता PM किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता उद्या दुपारी या ठिकाणी 3 वाजेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, असे प्रशासनाने अधिकृतपणे तारीख देखील सांगितली आहे. हा हप्ता लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करता येणार आहे. परंतु काही निवडक जिल्ह्यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे आणि काही शेतकरी बांधव पात्र राहणार आहे. आता काही शेतकरी बांधव का पात्र राहणार आहे, कारण आता सरकारने अर्ध्याच्या छाननीनंतर काही शेतकऱ्यांनाच पात्र ठरवले आहे. आता तुम्ही पात्र आहे का ते कसे पाहायचे, लगेच आपण ते देखील पाहून घेऊया. कारण सध्या पेरणीचा या ठिकाणी हंगाम येऊन गेलेला आहे आणि शेतकरी बांधवांना पैशाची गरज आहे. या अंदाजानुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपले PM पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्त्वाची ऑनलाईन बैठक झालेली आहे. त्या ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही हप्ते एकत्र सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, लगेच ती जिल्हा यादी देखील पाहून घेऊया व ती कोणते शेतकरी पात्र राहणार ते देखील पाहून घेऊया. बघा, तर शेतकरी बांधवांनो, 2 टप्प्यामध्ये हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. PMचा 20वा तसेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता. बघा, खत खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधवांकडे पैसे नसल्याचे कारण लक्षामध्ये घेऊन हा हप्ता मिळणार आहे. आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारद्वारे आता उद्याच पहिल्या टप्प्यामध्ये या 18 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे, जेणेकरून तातडीने मदत या ठिकाणी शेतकरी बांधवाला मिळणार आहे. जर तुमचे नाव, तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर लक्षामध्ये घ्या, तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे याची नोंद घ्यावी. बघा, 4,000 रुपये थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहे. शेतकऱ्यांना आनंदी करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. आता शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधी हप्ता मिळणार व कोणत्या जिल्ह्याला हप्ता मिळणार. बघा, आता 36 जिल्ह्याला का हप्ता मिळणार नाही सोबत ते देखील आपण पाहून घेऊया. आपल्या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहे आणि या सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे वितरित करणे शक्य होत नाही. त्या कारणामुळे 2 टप्पे करण्यात आलेले आहे. त्यामुळे नरेंद्र
मोदीजी साहेबांनी या ठिकाणी उद्या दुपारी 3 वाजता PM किसान तसेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख फिक्स केली आहे. आता नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा जवळचा संबंध आहे तुम्हाला तर माहीतच आहे. जेव्हा PMचा हप्ता वितरित होतो तेव्हाच नमोचा होतो. आता बघा हप्ता या पहिल्या 18 जिल्ह्यामध्येच वितरित केला जाईल. बघा त्याचप्रमाणे पुढील आठवड्यामध्ये उर्वरित 18 जिल्ह्यामध्ये हप्ता सोडला जाणार आहे. म्हणजे की 4-5 दिवसांनी देखील दुसऱ्या 18 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे. आता बघा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळेल याचे महत्त्वाचं कारण म्हणजे हे पैसे एकदम सर्व जिल्ह्यांमध्ये सोडणे अशक्य आहे, कारण काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. तर शेतकरी बांधवांनो आता आपण लगेच या ठिकाणी जिल्हा यादी देखील पाहून घेऊया. तर बघा उद्या कोणत्या 18 जिल्ह्यांना पैसे मिळणार आहे बघा आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळतील पहा ते देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊया. आता सविस्तरपणे जाणून घेऊया. या 18 जिल्ह्यांची यादी सुद्धा आता सरकारने अधिकृतपणे अशी जाहीर केली आहे, ज्यामुळे शेतकरी बांधवांमधील संभ्रम दूर होईल. आता कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये उद्या नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये व PM किसान योजनेचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये जमा होतील ते आता आपण पाहणार आहोत. ही यादी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे का आहे, कारण या यादीच्या माध्यमातून तुम्हाला हे नक्की कळणार आहे की तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का व पहिल्या टप्प्यामध्ये किती जिल्हे आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये किती जिल्हे आहे व किती जिल्ह्यांना लाभ मिळणार व कोणते शेतकरी पात्र आहे. तर मित्रांनो बघा मान्सून पाऊस या ठिकाणी जवळ येऊन गेलेला आहे, परंतु शेतकरी बांधवांची लगभग पेरणी देखील झालेली आहे. बघा आता शेतकरी बांधवांना खते खरेदी करण्यासाठी, औषधे खरेदी करण्यासाठी, फवारणीसाठी थोडाफार सरकारचा हातभार लागावा म्हणून राज्य सरकार आता हे लवकर पैसे पाठवणार आहे. एका मिनिटात आपण ते 18 जिल्हे पाहणार आहोत. बघा ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला या 2 योजनेच्या माध्यमातून हप्ता जमा होणार आहे, तुमच्या हक्काची रक्कम आता तुम्हाला मिळणार आहे. शेतकऱ्यांची पेरणी या ठिकाणी झालेली आहे. हे निर्णय लक्षामध्ये घेऊन सरकारने हा महत्त्वाचा निर्णय आता घेतलेला आहे. आता आपण ते 18 जिल्हे पाहून घेऊया जे की केंद्र सरकार व राज्य सरकार दोघांच्या निर्णयानुसार या ठिकाणी यादीमध्ये आलेले आहे. आता बघा SMS द्वारे तुम्हाला माहिती देखील शेतकरी बांधवांना मिळणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला मोबाईलवर कधी SMS देखील येऊ शकतो ज्यात तुम्हाला पैसे जमा झाल्याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हे नवीन 18 जिल्हे कोणते आहे ते नक्की पाहून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या जिल्ह्याची स्थिती समजेल व कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होईल ते देखील कळणार आहे. आता 18 जिल्ह्याची यादी सरकारकडून अधिकृतपणे अशी जाहीर देखील झालेली आहे. आता 18 जिल्हे कोणते आहेत ज्या जिल्ह्यामध्ये उद्या तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. सर्व शेतकरी बांधवांना एकाच वेळी सर्व जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार नाही, हे कारण लक्षामध्ये घेऊन आता हप्ता मिळणार आहे. आता बघा हप्ता मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा हे बघा आपण त्या जिल्ह्याची यादी आता पाहत आहोत. बघा जिल्ह्यांच्या यादीमध्ये पहिलाच जिल्हा आहे नांदेड जिल्हा, त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, नंतरचा आहे जालना, नंतर लातूर, पालघर, ठाणे, नंतरचा आहे कोल्हापूर जिल्हा. आता बघा तुम्ही जर कोल्हापूर जिल्ह्यामधील असाल आणि तेथून जर आपला व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला देखील आता उद्या 3 वाजता हप्ता मिळणार आहे. आता बघा त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे की सातारा, त्यानंतर सोलापूर, नंतर रत्नागिरी, त्यानंतर आहे सिंधुदुर्ग, नंतर गडचिरोली, त्यानंतर बघा उस्मानाबाद, गोंदिया, अकोला, अमरावती, अहमदनगर आणि चंद्रपूर. आता आपण एकूण या 18 जिल्ह्याची यादी पाहून घेतलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला जिल्ह्याची स्थिती समजली आहे. जर या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल बघा जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, कारण तुम्हाला देखील उद्या 3 वाजेपर्यंत हप्ता जमा होणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेली आहे. तर मग आता शेतकरी बांधवांनो काही महत्त्वाच्या अटी देखील लादण्यात आलेल्या आहे. आता सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुम्हाला KYC करणे बंधनकारक आहे. लक्षामध्ये घ्या तुम्ही जर KYC केली नाही तर तुमच्या खात्यामध्ये 1 पण रुपया या ठिकाणी जमा होणार नाही. आता बघा काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहे. मागील 19 हप्ता जेव्हा शासनाने वितरित केला होता तेव्हा बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे मिळाले नव्हते, त्याची अशी तक्रार त्यांनी केली होती. याचे कारण असे आहे की अनेक शेतकऱ्यांनी आपली KYC किंवा आधार सेटिंग तसेच केलेले नव्हते. त्या कारणामुळे या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नाही. आता तुम्हाला महत्त्वाचे काम त्वरित करून घ्यायचे आहे, म्हणून शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सुद्धा आतापर्यंत हे काम केले नसेल तर तात्काळ ही कामं करून घ्या. कारण बघा आज तुम्ही जर ते काम जर केलं तर तुम्हाला देखील हप्ता मिळणार आहे, नाहीतर यापुढे तुम्हाला सुद्धा पैसे येणार नाहीत, हे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बघा तुम्हाला KYC तर करूनच घ्यायची आहे, पण त्यासोबतच काही महत्त्वाचे देखील आणखीन कामं आहे, ते कामं तुम्हाला करून घ्यायचे आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, आता मागच्या वेळी देखील काही पैसे अडकू राहिले होते बघा 19 हप्त्याचे, कारण सरकारने सांगितलेल्या बँकांच्या यादीमध्ये त्याच
शेतकरी बांधवांचे पासबुक नव्हते, म्हणजे की तेव्हा शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये हप्ते आले नव्हते. आता बघा, अनेक बँकांमध्ये मागच्या वेळी पैसे देखील अडकू राहिले होते, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्रास झाला होता. त्यामुळे शासनाने आता महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. काही मोजक्या आणि निवडक बँकांमध्येच हे पैसे जमा होणार आहे, जेणेकरून ही प्रक्रिया अधिक सुरळीत होणार आहे. बघा, मग कोणत्या बँका निवडल्या गेल्या आहे व त्या आपण लगेच आता पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला तुमच्या बँकेची माहिती देखील मिळणार आहे. बघा, जर आता तुमचे पासबुक या बँकेच्या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला देखील या ठिकाणी आता उद्या हप्ता मिळू शकतो. आता बघा, ती बँक पाहणे पण खूप महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांनो. बघा, तर मित्रांनो, मागच्या वेळी जर तुम्हाला PM किसान योजनेचा 19वा हप्ता मिळाला नसेल तर त्याचे महत्त्वाचं कारण म्हणजे की सरकारने सांगितलेल्या यादीमध्ये तुमचे खाते या ठिकाणी नव्हते. आता बघा, सरकारने काही बँकांची या ठिकाणी निवड देखील करण्यात आलेली आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने या बँकांची यादी देखील आता जाहीर करण्यात आलेली आहे. तर आता सरकारच्या बँकांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, जर तुमचे खाते या बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी हप्ता मिळणार आहे. तर लक्षामध्ये घ्या, आता यादीमध्ये कोणकोणते जिल्हे आहे. बघा, बँकांची यादी आता जाहीर आहे. बघा, पंजाब आणि सिंध बँकचा देखील समावेश करण्यात आलेला आहे, तसेच इंडियन बँकचा देखील समावेश करण्यात आलेला आहे, तसेच इंडियन ओव्हरसीज बँकचा देखील समावेश आहे. आता बघा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जर तुमच्याकडे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे पासबुक असेल तर तुम्हाला देखील आता उद्या दुपारी 3 वाजता हप्ता मिळणार आहे. त्यानंतरचे बँक आहे कॅनडा बँक, त्यानंतर बघा युनियन बँक, त्यानंतर आहे बँक ऑफ बडोदा. बघा, त्यानंतरची बँक आहे पंजाब नॅशनल बँक. बघा, ICICI बँक या बँकचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. आता बघा, नंतर HDFC बँक, त्यानंतर आहे कोटक महिंद्रा बँक, नंतरची आहे जिल्हा सहकारी बँक. बघा, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया. बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया. आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पण या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांनी खाते उघडले आहे, म्हणजे की त्यांना पण आता हप्ता मिळणार आहे. त्यानंतर आहे पोस्ट पेमेंट बँक, तसेच पोस्ट ऑफिस बँक. येथेही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे, कारण काही शेतकरी बांधवांनी पोस्ट ऑफिसचे पण खाते या ठिकाणी उघडले आहे. तर बघा, जर तुमचे खाते या यादीमध्ये असेल तर तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. उद्या तुम्हाला पण या ठिकाणी पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, म्हणजे की जवळपास तुम्हाला पैसे जमाच होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा, आपण या जिल्ह्यांची यादी पाहून घेतलेली आहे. आता बघा, पात्र शेतकऱ्यांची यादी देखील आता जाहीर झालेली आहे. आता कोणते शेतकरी यासाठी पात्र आहे आणि त्यांना आता पैसे मिळणार आहे, बघा त्याची यादी देखील आता आलेली आहे. कालच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, तुम्हाला आपण सांगितलं होतं, यांनी एक अशी ऑनलाईन बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचे दिनाचे या ठिकाणी ठरवण्यात आले होते, ज्यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे. आता बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी बघा यांनी या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे की उद्या दुपारी 3 वाजता या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आणखीन एक आनंदाची बातमी आहे, जी म्हणजे की बघा तुम्हाला नक्कीच खुश करणार आहे. कारण की बघा, दोन्ही हप्ते मागे पुढे नाही तर सोबतच दोन्ही हप्ते असे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता कोणते शेतकरी पात्र असणार आहे त्याची देखील यादी आता सरकारच्या मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे. ती यादी देखील आपण पाहून घेऊया की कोणते शेतकरी पात्र राहणार आहे व कोणत्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार आहे. कारण बघा, तुम्ही जर पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला देखील हप्ता मिळणार नाही. त्यामुळे आपण पात्रतेची यादी देखील पाहून घेऊया. आता बघा शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं स्पष्ट सांगितले आहे की काही शेतकरी बांधवांना अपात्र करण्यात आलेले आहे. आता कोणते शेतकरी बांधव अपात्र आहे ते आपण जाणून घेऊया. बघा, 2024च्या कालावधीमध्ये काही शेतकरी बांधवांची मुले पोलीस दलात तसेच सैन्य दलात म्हणजे की मिलिटरी दलात लागलेले आहे. म्हणजे की बघा, त्यांच्या घरामधील काही व्यक्ती मोठ्या शाखेमध्ये किंवा तहसीलीमध्ये असे सरकारी नोकरीला लागलेले आहे. बघा, तर याच माध्यमातून बघा नरेंद्र मोदी साहेबांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे. बघा, महत्त्वाचा म्हणजे हे निर्णय करायचा नव्हता, पण त्यांनी या ठिकाणी केलेला आहे, कारण गोरगरीब शेतकरी बांधवांनाच हप्ता मिळावा यासाठी सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमच्यामध्ये जर ह्या अटी लागू झालेल्या असतील तर तुम्हाला देखील आता हप्ता मिळणार नाही. बघा, किंवा तुम्हाला या ठिकाणी 5 लाखापेक्षा जास्त जर उत्पन्न निघत असेल शेतामध्ये तरी देखील तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळणार नाही. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आणि जर तुम्हाला जर जास्तीचं शेत असेल, जसं की 10 एकरपर्यंत शेत असेल, तरी देखील तुमच्या खात्यावर रक्कम मिळणार नाही. असा महत्त्वाचा निर्णय त्यांनी आधारच्या छाननीनंतर या ठिकाणी समोर काढलेला आहे. म्हणजे की बघा, त्यांनी आधारची छाननी केली आहे आणि त्यांच्या असे लक्षामध्ये आले आहे की काही शेतकरी बांधव
या योजनेचा चुकीचा लाभ घेत आहे। त्या माध्यमातून त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की आता काही मोजक्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार। आता शेतकरी बांधवांनो बघा, आपण सर्वात महत्त्वाची माहिती तर जाणून घेतली आहे की कोणत्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार। बघा, बँकांची यादी तसेच जिल्ह्यांची यादी आपण पाहिलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, कोणत्याही प्रकारचे 5,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही, तर फक्त 4,000 रुपयाचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, तुम्हाला 4,000 रुपये मिळणार आहे, जे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन असे दिले होते की जे काय नमो शेतकरी योजना आहे याच्या माध्यमातून 3,000 रुपये सर्व शेतकरी बांधवांना मिळणार, परंतु तसे काही आतापर्यंत झालेले नाही। त्यामुळे कसल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। 4,000 रुपये सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे अशी महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजची महत्त्वाची बातमी। व्हिडिओ कसा वाटला मेसेज करून नक्की सांगा। धन्यवाद।